कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हे बनवतो कडा शिरा प्रसाद बनवते मी। कडा प्रसाद बोलतात ना, आपण रवा बोलतो मराठीमध्ये। त्याच्यासाठी मी 1 वाटी पीठ आणि 1 वाटी घी एकच वाटीनं आपण माप करून घेतलंय। 1 वाटी पीठ आहे गव्हाचं आणि 1 वाटी घी आहे। दिसतंय। आज देवीचा पहिला दिवस आहे माताजीचा, तर म्हटलं जरा निवेद दाखवून देते। त्याच्यासाठी मी आता घी टाकते। सगळं नाही टाकणार, बाकीचं नंतर टाकणार, बाकीचं आता टाकते। लागता लागता टाकूया। आणि हे 1 वाटी पीठ आपण याला चांगलं भाजून घेऊया। मी त्याला चांगलं चाळून घेतलंय, साफ करून घेतलंय, म्हणजे पीठला चाळून घेतलंय। याला चांगलं कलर येऊ देऊया, तोपर्यंत भाजूया आपण। कारण की आज माझी रेसिपी गेली नाही आहे। काल जरा आमचं ते सर्वपित्री अमावस्या असते ना, ते जेवण होतं, तर त्याच्यामध्ये मला टाईमच नाही भेटला रेसिपी दाखवायला। तर आता ही रेसिपी उद्या तुम्हाला भेटणार। उपासाचं पण टाकलं आहे मी, ते बघू शकता तुम्ही। पूर्ण रेसिपी बघायला यूट्यूबमध्ये बघू शकता तुम्ही, रीलमध्ये पण बघू शकता, इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे। SK कुकिंग सर्च केलं तर येणार। थोडंसं अजून टाकूया आपण घी, कारण की नंतर घी खूप सुटतं। आता याला कलर येईल तोपर्यंत असं भाजून घेऊया, सोडून द्यायचं नाही। याला काळा मसाला बोलतात, सॉरी काळा प्रसाद बोलतात गव्हाच्या पिठाचा। आपण मराठीमध्ये बोलतोय रवा बोलतोय, याला शिरा बोलतोय। गव्हाच्या पिठाचा शिरा किंवा रवा, आमच्याकडे तर शिराच म्हणतात, रवा पण नाही बोलत, शिराच बोलतात। हिंदीमध्ये ते कडा प्रसाद बोलतात। पंजाबमध्ये आहे ना, असा कडा मसाला प्रसाद खूप छान बनवतात। तुम्ही पण एकदा ट्राय करा, बनवा। हे बघा कलर बघा आला, छान होता। अजून याला छान कलर येईल। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल, जाऊन पटाकन यूट्यूब चॅनलला SK कुकिंगचं SK कुकिंग चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा आणि फॉलो करून घ्या। कलर बघा किती मस्त झाला आहे, एकदम ब्राऊन कलर झाला। आता आपण साखर टाकणार ना, तेव्हा परत येणार कलर। कमी गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला। आता साखर पण मी 1 वाटी घेतली आहे, तुम्हाला कमी पाहिजे तर कमी घेऊ शकता। गोड तुमच्या हिशोबाने गोड बनवू शकता। कलर बघा, साखर टाकले ना तर त्याचे कलर येतो साखरने, असं वाटतं गुळात बनवलेला आहे प्रसाद। त्याला सतत हलवत राहायचं आहे आपल्याला। रेसिपीला जरूर कमेंट करा। तुम्ही कमेंट करत नाही, कमेंट करा। कमेंट केलं तर मला माहिती पडणार माझी रेसिपी आवडते की नाही आवडते।
आता आपली साखर मेल्ट झाली जाईल. आता याच्यात आपण 2 वाटी पाणी घालूया. 1 वाटीला 2 वाटी पाणी घालायचं आहे. मी गरम करून घेतलं आहे पाणी. दोन वाटी पाणी टाकते. बघा जरा पण गाठा पडले नाही, ते व्यवस्थित झालंय. आता हे थोडंसं आपलं घी उरलंय ना, ते टाकून घेऊया. घी कसं लागता टाकायचं. असं आपल्याला मापानं कन्फ्यूज होतं, मला पण होतं तसं, पण मी लागता वापरते. मी काय करते, अंदाजे घेते सगळं वस्तू का. आता याच्यात स्वाद यासाठी थोडं चिमूटभर मीठ घालते. मीठ घालताना छान टेस्ट लागते. मीठ गोड वस्तूमध्ये टाकतातच. थोडीशी वेलची पावडर टाकते. हे बघा आपला प्रसाद रेडी झालाय. आता याला 5 मिनिटाला झाकण ठेवून देते मी. आपला शिरा तयार झाला आहे. बघा किती सुंदर बनला, एकदम छानपैकी. माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार. लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि तुम्ही पण बनवून बघा. आता मी नैवेद्य दाखवते. थँक्यू.